सल्यूट. बरं झालं शतपावली करायला. आज असला ताव मारलाय ना जेवणावर, त्या तात्यासाहेबांच्या घरचं जीवन जीवन कंटाळले होते मी. आणि आम्ही इथं त्या सपना वहिनींच्या हातचं जीवन जीवन कंटाळलो होतो. कधी कधी असं वाटायचं ना, फक्त पाणी पिऊन पोट भरावं आणि तसंच झोपावं. पण त्यांचं मन दुखावलं असतं ना, त्यामुळं जेवायचं. जाऊ दे ना, नको नावं ठेव, शिकतील त्या हळूहळू. पण सत्या, आज ना मी लय खुश आहे बघ. इतक्या दिवसानं वर्दी अंगावर चढवली, पोलीस स्टेशनला गेले. एखादं लहान लेकरू जेव्हा आईच्या कुशीत शिरतं ना आणि त्याला शांत वाटतं बघ, तसं वाटलं आज. तसं वाटणारच ना तुम्हाला वाघमारे, कारण आजपर्यंत तुमच्या ड्युटीला सर्वस्व मानलंय तुम्ही. इतक्या प्रामाणिकपणे काम करून सुद्धा त्या पूर्वा मॅडमनं तुम्हाला सस्पेंड केलं, पण तुम्ही खचून गेला नाही. प्रयत्न केल्याने परत ड्युटीवर जॉईन झाला. परिस्थिती कितीही गंभीर असली तरी खंबीरपणे लढणं तुझ्याकडनं शिकले मी सध्या. हे लढणं भिडणं माझ्या स्वभावात नव्हतंच कधी. ही सगळी तुझी दे. असं काय नाही वाघमारे, पण तुम्ही आज जी हिंमत दाखवली ना, त्याचं विशेष कौतुक करायला पाहिजे. त्या तात्याला वाटलं होतं तो त्या आर्यनला घेऊन येईल आणि खाबरवल तुम्हाला, पण तुम्ही असा सिक्सर मारला की त्या तात्याची बोलतीच बंद झाली. होय, पण तात्यासाहेब आल्यावर सगळ्यात जास्त भीती मला तुझी वाटत होती. माझी का? मग काय, मला वाटलं त्या दोघांना बघून तू चिडशील आणि सरळ त्यांच्या अंगावर जाशील. खरं तर तसं झालंच असतं माझ्याकडं, पण नंतर म्हणलं ही ती जागा नाही, आणि त्यात शिकार माझ्या वाघिणीच्या म्हणल्यावर तिलाच करू द्यावी. पण सत्या, नुसतं कौतुक करून नाही चालायचं. 15 दिवसाच्या आत आर्यनला गजाआड करीन असं चॅलेंज दिले तात्यासाहेबांना, ते पूर्ण करायचंय मला. होय वाघमारे, काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत. आणि आता असं कामाला लागू ना की 15 दिवस काय, 10 दिवसात त्या आर्यनला बेड्या ठोकू. बर चल, झोपायला जाऊ आता. उशीर झालाय, उद्या पोलीस स्टेशनला पण जायचंय. लई झोप आली मला. चल. वाघमारे, झोप तर मला पण आली आहे. मग आपण इथंच झोपायचं का? इथं? आणि पाऊस पडला तर दोघे पण भिजून आजारी पडू. आणि 15 दिवस काय, 1 महिना झाला तरी आर्यनला गजाड नाही करता येणार मला. चल आता झोपायला. कशाला कशाला स्क्रोल केलं? खाली घ्या, चांगली रेसिपी सांगत होती. बघ बघ, ये खाऊ लाग सपनी. खाल्लं का जो नाकाचा शेंडा? माझ्या मोबाईल मध्ये डोसको खुपसून कशाला बघत असतीस का तू? हा, तुझ्या मोबाईल मध्ये बघ की तुझ्या रिया. ते मी माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय. काय ए सपनी, जेव्हा बघा होता बघा नाही, तुझा मोबाईल चार्जिंगलाच असतोय. सारखं आपल्या रिया बघत असती, काम सोडून बी रिया बघत असती. घरात रिया बघती, खोलीत रिया बघती, सारखं रियाच बघत असती. बघ तू ती काय नाही आता पुढच्या टायमाला का नाही तुलाच लाईट बिल भरायला होते का नाही बघ मी. सपने अगो कुठे भेटायचं का नाही? मम्मी त्याच बया कसलं दूध उतलंय त्या माणसाला. स्वतःच्या पायावरती गेला नसेल बघा घरी आज. मम्मी मी काय आसपास तुमच्या बरोबर बाहेर येणार नाही कुठं. का आहे का आता मग कुठं बाहेर चौकात वगैरे गेलो आले जाऊ बाई तुडवलं आपल्याला. मग
घाबरल्या का नका शेंडा हापड कुठली मी कशाला घाबरू का सपने कोण आहे मी महिला प्रदेशाध्यक्ष भावी खासदार भावी मंत्री ए सपने मला नुसतं असं टच जरी केलं का रे का सातारा खवळून उठल बघ मोर्चे निघत्याल हा सगळे जण उपोषणाला बसत्याल काय काय होईल साताऱ्यात निसता धिंगाणा होईल वाघमारे काल काय फोडलंय तुम्ही त्या पोरांना आहा मी काय म्हणतो जर कुणी तुमच्या वाकड्यात गेलं ना त्याला असंच सरळ करत जावा बघा तुम्ही मग समोरचा कुणी का असना गुंड का असना अध्यक्ष का असना नाहीतर प्रदेश अध्यक्ष का असना बघितलं का मम्मी हा कसली बाजू घेत होते बघितलं ना कसा सपोर्ट करतात एक जाऊबाईंना ते हा बया कोणी पण असेल तरी त्याला सरळ करा म्हणजे हा काय अर्थ काय म्हणण्याचा तुमच्याबद्दलच बोलताय तुमच्याकडेच रोख होता बघा सगळं बोलण्याचा मला नव्हते बोलत हे बस हे समजा कळतंय मला पण एक गोष्ट ध्यानात घेतली का तू ती आत्तापासूनच माझ्या लेकाच्या डोसक्यात हळूहळू इश्क करायला लागली बघ याला इळीचा आवर घातला पाहिजे मला तिच्या आयुष्याचं कसं वाटोळं करता येईल ती बघायचंय तिच्या आयुष्याचं तुकडं तुकडं झालेलं बघायचं मला चला बसा बसा काय बसा मला येते गाडी चालवायला माहिती आहे मला पण आज मी सोडतो ना तुम्हाला बसा कशाला मला पोलीस स्टेशनचा रस्ता सुद्धा माहिती उतर खाली मी जाते हो वाघमारे येऊ द्या की प्लीज एक तर दिवसभर तुम्ही ड्युटीवर असणार आणि मग एवढा कमी वेळ मिळतोय आपल्याला मग आता जरा वेळ मिळतोय तर त्याचा उपयोग झाला पाहिजे ना सत्या जाऊ द्या आणि वेळ काय रे ड्युटीवर नसताना एवढा वेळ दिला की तुला आणि त्या वेळेत काय केलं आपण नुसती धावपळ केली विसरला ते काय सांगत बसू नको उतर मी जाते एकटी उतर मी नाही उतरणार सत्या हे बघ उतर नाहीतर मी कुणाची पण गाडी थांबून जाईन ना आणि गाडी नाही थांबली तर का नाही थांबणार ही वर्दी बघून कुठली बी गाडी थांबली हा तसं बरोबर आहे पण वर्दी बघून घाबरून पळून गेले तर मग चालत जाईन हे बघ सत्या शेवटचं सांगत्या उतर नाही तर चालत जाईन मी ठीक आहे जाते चालत ओ वाघमारे वाघमारे वाघमारे